सो मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग परत एकदा. आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्या दिवशी मला साई सावंतच्या घरातून कॉल आला होता आणि साई सावंत बोलत होता की त्याच्या घरचे सगळे आपले ब्लॉग्स बघतात. किमान मिनिमम आपले 2 ब्लॉग झालेत, तरी पण एवढं प्रेम भेटते. त्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपण आपली कॉलेजची सिरीज कंटिन्यू करू. आणि आता आम्ही चाललो आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त आणि पहिला लेक्चर ऑफ आहे म्हणून परेलच्या मठामध्ये. हा आपला त्या दिवशी उरलेला एक कार्यकर्ता आता आपल्याला भेटलेला आहे. आणि हा आपला वनवास केलेला मित्र निनाद महाडिक. आणि ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल. रवी साळवी द डिबेटर. आणि आपली अर्धी गँग तिकडे मठामध्ये थांबलेली आहे, त्यांना भेटूया. चला मग. ओम साईराम. काय बोलली? ओम साईराम बडी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हे क्रिकेटची मॅच झाल्यावर जसे भेटतात ना, क्रिकेटची मॅच झाल्यावर जसे भेटतात ना, तसे भेटतात सगळे लाईनीमध्ये. हे चल आतमध्ये. सो आम्ही पोचलो आता मठामध्ये आणि आता दर्शन घ्यायला आम्ही लाईन लावतोय. पोरं खूप सुसंस्कृत आहेत. पाय बीट होत आहे. शिकवलं तसं धुवा दे. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. तर आमचे बंधू जयेश डोके आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि आम्हाला जायचं आहे आता परेल वर्कशॉपमध्ये, ज्याची आम्हाला वर्षभर आतुरता असते. तुम्ही पाहूच शकता. आम्ही परेल वर्कशॉपच्या इकडे पोचलो पण आहोत आणि इकडून सगळे मोठमोठे गणपती मुंबईचे निघतात. मुंबईच्या बाहेरचे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा इंडियाच्या बाहेरचे पण इकडूनच गणपती जातात. असे खूप कारखाने असतात, पण हे एक असं विशेष स्थान आहे जे लोकांच्या हृदयाशी कनेक्टेड आहे. और ये हम एंट्री कर दिए है. हाँ 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 हाँ, क्या सीन है. खूप मंडळांच्या ट्रॉल्या पण आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. मुंबादेवीचा राजा, मुंबईचा सम्राट यांच्या पण ट्रॉल्या आलेल्या आहेत. अशा ट्रॉल्या बघून ना फील आता आहे बाहेर. क्या बोलताय? तुम्हाला कसं वाटतंय कारखान्यात येऊन? मस्त. आता आतुरता आहे 19 सप्टेंबरचं. येस. नोस्टॅल्जियावाला फील बाय. कसं वाटतंय कारखान्यात येऊन? मस्त. ओढ लागली की नाही गणपती उत्सवाची? पण तुम्ही तर गावी जाता, पण तुमची इंटर्नशिप आहे. कसं वाटतंय कारखान्यात येऊन? कारखान्यात येऊन खूप छान वाटतंय. आतुरता आहे की नाही? गणेश चतुर्थीचा आतुरता बाबा, भास्कर चिंतामणी आणि येस माय बॉय. कसं वाटतंय कारखान्यात येऊन? एकाच दिवसाची वाट बघते, 19 सप्टेंबर. यो ब्रो. बाकी इंटर्नशिप लागली की नाही? म्हणून फ्रेश दिसते सध्या. तुम्ही पाहूच शकता. कसं वाटतंय तुम्हाला कारखान्यात येऊन? मस्त वाटतंय. तुम्ही बाहेर का जाताय? प्रेमच्या बाहेर का जाताय? हां.
क्वालिफिकेशनची तुम्हाला कारखान्यात येऊन कसं वाटतं? मस्त वाटते. तुम्हाला कसं वाटतं? स्वर्गात आल्यासारखं. अच्छा मित्रांनो, आलो आम्ही आता कॉलेजमध्ये आणि हा आमचा नवीन मेंबर आज आलाय कॉलेजला. आणि यांचे खूप हार्दिक हार्दिक स्वागत. पियुष जगताप बघू शकता तुम्ही, आता उठून इकडे येत आहेत. आप जिवंत हो. थँक्यू सर. हा सगळ्यांची मारतो भाई. यार प्लीज यार, रडू येतोय मला. साईराम, साईराम दादा. कसे आहात तुम्ही? कसं वाटलं ब्लॉग मध्ये येऊन? छान वाटते. अजून काय बघता की नाही ब्लॉग? मग काय रेग्युलर बघतोय. पण दोनच टाकले कारण की ब्लॉग. रोहीचा काय सीन झाला. हो खूप खाता आहे, हो खाता आहे. तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग मध्ये येऊन? ताई, कसं वाटतं ब्लॉग मध्ये येऊन? तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही कोण? हॅपी गुरु पौर्णिमा. चलो चलो आता हो. तर मित्रांनो, आवर ब्लॉग हॅज केम टू अन एंड. कॉलेजचे जास्त शॉर्ट्स घेता नाही आले कारण माझा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज झाला होता, म्हणून मी मोबाईल चार्जिंगला लावला होता. कारण मला आता जायचं आहे दहीसरला. गुरुपौर्णिमेचा एक प्रोग्राम आहे तिकडे. सो तुम्हाला कसं वाटलं माझ्या ब्लॉगमध्ये येऊन? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. आणि आपण कंटिन्यू करूया काही सिरीज कॉलेजची. ओके. देन कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साईराम. जय श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै